रामकृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम सुख झाले हो साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा हे रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा हे रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडली तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडली तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सर्व सुखा वापर कुमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर वापर कुमार देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर वापर कुमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा हे सर्व सुखाचे आगर वापर कुमार देवीवर तोहा विठ्ठल
विठ्ठल भरवा भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव 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 भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो हा विठ्ठल भरवा भरवा तो हा विठ्ठल भरवा जय राम कृष्ण जय हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय राम जय जय राम पाहता गोवळी पाहता गोवळी पाहता गोवळी पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी खाय त्यांची उष्टावळी खायतांचे उष्टावळे खायतांचे उष्टावळे खायतांचे उष्टावळे खायतांचे उष्टावळे पाहता गोवळी पाहता गोवळी पाहता गोवळी पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी खाय त्यांची उष्टावळी खायतांचे उष्टावळे खायतांचे उष्टावळे खायतांचे उष्टावळी खायतांचे उष्टावळी करीती नामाचे चिंतन करते नामाचे चिंतन करीती नामाचे चिंतन नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान गडी कान्होबाचे ध्यान गडे कानोबाचे धान गडे कानोबाचे धान गडे कानोबाचे धान गडे कानोबाचे धान आली द्यावी डाई आली द्यावी डाई आली द्यावी डाई आली द्यावी डाई धावे वळत्या मागे गाई 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 करीती नामाचे चिंतन करते नामाचे चिंतन करीती नामाचे चिंतन करती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान गडी कान्होबाचे ध्यान गडे कानोबाचे धान गडे गडे कानोबाचे धान गडे कानोबाचे एके ठाई काला हे ठाई काला एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला तुका म्हणे भाविकाला तुका म्हणे भाविकाला तुका म्हणे
करीती नामाचे चिंतन करीती नामाचे चिंतन करीती नामाचे चिंतन घडी कान्होबाचे ध्यान घडी कान्होबाचे ध्यान घडी कान्होबाचे ध्यान घडी कान्होबाचे घडी कान्होबाचे ध्यान घडी कान्होबाचे ध्यान विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई पाहता गोवळे पाहता गोवळे पाहता गोबडी गोबडी पाहता गोबडी पाहता गोवळे गोवळे पाहता गोवळे पाहता गोबडी गोबडी पाहता गोबडी खाय त्यांची उष्टावळी खाय त्यांची उष्टावळी करते नामाचे चिंतन करते नामाचे चिंतन खाय त्यांची उष्टावडी खाय त्यांची उष्टावडी करीती नामाचे चिंतन करीती नामाचे चिंतन
बाचे गडी कानू बाचे ध्यान गडी कानू घडी कानो बाचे ध्यान करीती नामाचे चिंतन करीती नामाचे चिंतन पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान आली द्यावी डाई धावे वळत्या मागे गाई करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान विठ्ठला पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा काल्याच्या प्रसंगातला अत्यंत प्रसिद्ध आणि अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. चालू असणारा हा नाम सप्ताह
वैकुंठवासी भजन सम्राट नामदेव बुवा खुटारीकर यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं चालू आहे आणि सप्ताहाच्या अनुषंगानं रात्री संगीताचे काही कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. सांप्रदायिक भजन आणि संगीत यांचा एका अर्थाने हा अत्यंत सुंदर असा मिलाफ प्रतिवर्षी या नामवैभव सप्ताहाच्या निमित्तानं भगवत सेवा म्हणून आपल्या समोर प्रकट होत असतो. वारकरी संप्रदायामध्ये संगीताला स्थान खूप मोठं आहे. संगीत फार महत्त्वाचं मानलं जातं. आपलं आता भजन म्हणून जरी स्वतंत्र सोडून दिलं तरी कीर्तनामध्ये जर चाल म्हटली नसती तर कीर्तन रंगलं नसतं. ते कीर्तन किती विद्वत्तापूर्ण असू देत, किती वेदांताचं असू देत, त्या कीर्तनामध्ये तुम्ही किती विनोद सांगा, त्या कीर्तनामध्ये तुम्ही किती श्रोत्यांना खिळवून ठेवा, पण या कीर्तनातली चाल, या कीर्तनातली भजन, हे जर कीर्तनातलं भजन हे जर वजा केलं तर कीर्तनाचा प्राणच गेला. कीर्तनाचा प्राण गेला. भजन काढून टाकलं, उभं राहून केलेलं प्रवचनच झालं की होय. फक्त उभं राहून केलं एवढाच अर्थ आहे. आपल्याकडे असं आहे, थोड्या भारतीय संस्कृतीच्या विचार पद्धतीचा आणि विचार प्रवाहाचा विचार जर आपण केला तर आपल्याकडे वेदापासून ते संत वाङ्मयापर्यंत अशा अनेक विचारधारा आणि विचारशैली आपल्यापर्यंत एका विशिष्ट विचाराला घेऊन येताना आपल्याला दिसतात. या वेदांपैकी काही उपवेद आहेत, काही उपशास्त्र आहेत. मला फार या गोष्टीचा विचार करण्याचं कारण नाही आहे. मला जे बोलायचं आहे ते अगदी थोडक्यामध्ये मी बोलतो आणि अभंगाकडे प्रवृत्त होतो. आपल्याकडे असं आहे, स्थापत्यशास्त्र हा वेदाचा एक भाग मानला गेला. धनुर्वेद वेदाचा एक भाग मानला गेला. आयुर्वेद उपवेद मानला गेला. तसं याच्यामध्ये गांधर्व वेद नावाचा वेदाचा एक उपवेद म्हणून मानला गेला. थोडंसं चिंतन लक्षात घेण्यासारखं हे आहे की धनुर्वेद हा त्या मानानं खूप बाहेरचा आहे. त्याच्यापेक्षा थोडासा आतला स्थापत्य वेद आहे. त्याच्यापेक्षा थोडासा आतला हा आयुर्वेद आहे आणि भगवंताच्या अत्यंत जवळ नेणारा हा गांधर्व वेद आहे. विठ्ठला 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 कीर्तनात या अभंगाच्या संबंधानं मी किती खुलासे करू शकेन आणि कितपत अभंगाला न्याय देऊ शकेन, अभंगाच्या प्रत्येक चरणावर बोलू शकेन, हे आत्ता मला माहिती नाही. कारण मी ठरवून कधी कीर्तनं केली नाहीत. या कीर्तनामध्ये हे बोलायचं आहे असं मी ठरवून कधी बोललो नाही. जेवढं मला बोलणं शक्य आहे, जेवढा विचार करून मी आलेलो आहे आणि त्या वेळेच्या मर्यादेमध्ये जेवढं बसेल तेवढं मांडण्याचा मी आत्तापर्यंत एक प्रामाणिक प्रयत्न करत आलो. काही वेळेला यशस्वी झाला, काही वेळेला फसला, माझं काही म्हणणं नाही त्याच्याबद्दल. परंतु ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा उत्सव चालू आहे त्यांनी ज्या माध्यमातून भगवंताची सेवा आत्ता आपल्या आयुष्यभरामध्ये केली आणि अशा पद्धतीने केली की त्यांच्या निर्याणानंतर त्यांच्या परंपरेला त्यांच्या गुणगौरवासाठी सप्ताह करावा वाटला. त्याकरता पहिल्यांदा काही औपचारिक अनौपचारिक बोलणं हे माझं कर्तव्य आहे आणि म्हणून मी त्या संबंधात थोडंसं बोलतो. अभंगाबद्दल बोलणारच आहे बरं का महाराज, फक्त हेच बोलणार आहे असं नाही, अभंगावर बोलणारच आहे. धनुर्वेद हा शास्त्राचा भाग आहे, युद्ध नीती आहे त्याच्यामध्ये.
धनुष्य चालवणं शिकवलं जातं, त्याच्यामध्ये तंत्रमंत्राचा विचार आहे, त्याच्यामध्ये शस्त्र अस्त्राचा विचार आहे, त्याच्यामध्ये अनेक गोष्टींचा विचार आहे, नवे नवे राजकारणाचाही विचार आहे. कारण कोणी कुणावर कसा बाण चालवावा आणि क्षमा मागून बोलतो कोणत्या धनुष्यातून चालवावा, सध्याच्या काळात हे काही सांगता येत नसतं, नाही का. मला काही त्यातलं कळत नाही, पण आणि तसं मला कळून घेण्याची फारशी इच्छाही नाही. कारण मी हे प्रामाणिकपणानं आत्ता परवापर्यंत बोलत आलोय की कोणी मुख्यमंत्री झाला तरी 9,000 ओव्याच्या 10,000 होत नाही ज्ञानेश्वर. त्यामुळे मला व्यक्तिगत वारकरी म्हणून काय फरक पडणार आहे तर काही नाही. जे ते राज्य चालवणार आहेत ती मोठी मंडळी असतात, त्यांच्या अंतर्गत काय गोष्टी असतात माझ्यासारख्या सामान्य माणसापर्यंत येतही नसतं. ती सगळीच आपल्याला मोठी मंडळी आहे, कुणाबद्दल अनादर नाही. आणि खरं तर मी कोणत्या पक्षाचा नाही, मला कोणताच पक्ष माहिती नाही. मला 2च पक्ष माहिती आहेत, एक शुद्ध पक्ष आणि एक वद्य पक्ष. 2च मला कळतं, कारण दोन्ही पक्षात एकादशी येते. माझ्या प्रेमाचा तेवढाच विषय, मला काय करायचंय बाकी माझा विषय नाही. धनुर्वेद महत्वाचा आहे. आपल्या समोर शत्रू रूपानं उभं राहणाऱ्यांना तो परास्त करतो. आपल्याला नाही म्हटलं तरी अभयत्व प्राप्त करून देतो, निर्भयत्व प्राप्त करून देतो. धनुर्वेद महत्वाचा आहे, पण स्वभिन्न असणाऱ्या आपल्या विरोधातल्या व्यक्तींना आणि विचारांना संपवणं हे धनुर्वेदाचं काम आहे. कुणाला तरी संपवणं हे धनुर्वेदाचं काम आहे. त्यामुळे हा वेद हा बहिरंग वेद मानायचा. त्याच्यापेक्षा थोडा आत येऊन स्वभिन्न पेक्षा सुद्धा स्वचा विचार करायला लावणारा असा स्थापत्य वेद आहे. त्यामुळे तो धनुर्वेदापेक्षा थोडासा आतला आहे की माझं घर असं असावं, माझा किल्ला असा असावा, माझा गड असा असावा की जेणेकरून शत्रू माझ्यापर्यंत पोचू शकणार नाही, माझ्यावर होणारी आक्रमणं माझ्या घराच्या आतपर्यंत येऊ शकणार नाहीत. याच्याकरता म्हणून माझं घर असं असावं, मग ते तसं असावं, त्याच्यामध्ये या सुविधा असाव्यात, या योजना असाव्यात. म्हणून थोडं स्वभिन्नतेपेक्षा स्वकडे आणणारा वेद म्हणून धनुर्वेदापेक्षा स्थापत्य वेद हा थोडा अंतरंग आहे. पण तोही आपल्याला कुठंतरी आपल्या संरक्षणाचा आणि आपल्या निर्भयत्वाचा विचार प्रदान करणारा वेद आहे. त्या स्थापत्य वेदाचाही पुढे जाऊन काही शत्रू असे असतात की तुम्ही किती चांगल्या गडावर राहा, किती चांगल्या घरात राहा, ते आत घुसून आपल्याला त्रास देतात. असे काही आहेत. अहो, मी आपल्याला साधं बोलतो, विषयांतर होईल, पण कदाचित माझं घर कितीही सुरक्षित असलं तरी दुर्योधन माझ्यापर्यंत येणार नाही, पण कुठला तरी कामक्रोध मला त्रास देतीलच की नाही. मी किती सुरक्षित घरात राहिलो तरी शत्रू कोणत्या रूपानं येईल काय सांगतायत. तो कामक्रोध, मग तो येऊ नये याच्याकरता त्याच्याही पेक्षा अंतरंग वेद सांगितला गेला, तो म्हणजे आयुर्वेद. आपल्या शारीरिक आणि मानसिक स्थैर्याचं चिंतन करणारा वेद आहे, जो आधिव्याधींवर उपचार सांगतो. आधी आणि व्याधी हे रोगाचे 2 प्रकार आहेत. व्याधी म्हणजे शारीरिक रोग आणि आधी या शब्दाचा अर्थ आहे मानसिक रोग. या दोन्हीवर उपचार सांगणारा आयुर्वेद हा त्या स्थापत्य वेदापेक्षा अंतरंग मानला पाहिजे, पण तो सुद्धा प्रतिकूलाची निवृत्ती करण्याचाच प्रयत्न करतो. आमच्या ठिकाणी असलेल्या रोगाची निवृत्ती करतो आणि म्हणून तो आपल्याला रोग दूर करून समाधान देतो. पण समाधान म्हणून समाधान देणं हे आयुर्वेदाचं काम नाही. त्याला रोग दूर करून आम्हाला समाधान द्यावं लागतं, त्याला आधी व्याधी दूर करून आम्हाला समाधान द्यावं लागतं. स्थापत्य वेदाला आपल्यावर होणाऱ्या आक्रमणांचा विचार करून आपल्याला समाधान द्यावं लागतं. धनुर्वेदाला स्वतःच्या विरोधी असणाऱ्या शत्रूला दुर्बल करून परास्त करून आपल्याला समाधान द्यावं लागतं. म्हणून हे सगळे वेद बहिरंग आहेत, पण कुणालाही त्रास न देता आपल्याला समाधान देणारा तो फक्त गांधर्व वेद आहे. विठ्ठला 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 बाकीच्या वेदामध्ये, बाकीच्या शास्त्रामध्ये स्वतःला समाधान आहे, पण हरलेल्यांना दुःखच आहे. पण गाण्यामध्ये कुणालाच दुःख नाही महाराज. गंधर्व वेदामध्ये कुणाला दुःख नाही. जे आपण भजन करतो आपल्यालाही आनंद आहे, आणि ते भजन जर संयुक्तिक योग्य प्रमाणबद्ध असेल तर ज्याचं करतो आहोत त्यालाही आनंद आहे. दुःख देणं हे भजनाचं काम नाही, दुःख देणं हे स्वरांचं काम नाही, दुःख देणं हे लयीचं काम नाही.
अरे दगडाच्या हृदयाचा मनुष्य कीर्तनामध्ये बसू देत, एखादी लग्गी अशी वाजू देत, तो सुद्धा डोलतो. दगडाला सुद्धा डोलायला लावण्याचं काम या स्वरामध्ये, या संगीतामध्ये. आणि अशा संगीताची ज्यांनी आयुष्यभर उपासना केली, भगवंताला प्रिय म्हणून उपासना केली, ते सर्वान सुखयंती प्रतिदिनम ते साधवो दुर्लभा. गंगावत गजगंडवत गगनवत गांगेयवत गेयवत. नाही का? संत महात्म्यांचं वर्णन करताना त्यांना दिलेली ही उदाहरणं आहेत, त्यांना दिलेले हे दृष्टांत आहेत. गंगावत गजगंडवत गगनवत गांगेयवत गेयवत. गेयवत म्हटलंय. संत कसे असतात? गंगेसारखे असतात. गजगंडवत हत्तीच्या गंडस्थळासारखे असतात. गगनवत आकाशासारखे असतात. गांगेय म्हणजे भीष्माचार्यांसारखे असतात. आणि गेयवत म्हणजे संत गाण्यासारखे असतात. विठ्ठला विठ्ठला कोणत्या पद्धतीनं मानायचा तो सगळा श्लोक आपण बघून घ्या. मला सगळंच सांगायला आता वेळ नाहीये आणि सांगण्याचं विनाकारण मला त्या अनुषंगानं वेळ घालवण्याचं काही कारणही नाही. ये पापम शमयन्ति हि संगती भृताम ये दान शृंगारिणो येषां चित्तमतीव निर्मलतरम येषां न भग्नं व्रतम ते सर्वान् सुखयन्ति हि प्रतिदिनं ते साधवो दुर्लभा. गंगावत गजगंडवत गगनवत गांगेयवत गेयवत. नाही का? गंगेसारखे संत आहेत म्हणजे काय? आपल्या ठिकाणचं पाप गंगा जशी दूर करते तसं संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर संत आपलं पाप दूर करतात. ये पापम शमयन्ति गंगावत गजगंडवत ये दान शृंगारिणो. गजगंडवत हत्तीचं जे गंडस्थळ असतं त्या गंडस्थळातून जो मद वाहतो त्या मदाला संस्कृतामध्ये दान अशी संज्ञा आहे. त्याला दान म्हणतात. ज्या हत्तीच्या गंडस्थळावरून कायम मद वाहत असतो आणि त्या दानानं जो शृंगारलेला असतो तो हत्तीच खरा हत्ती मानला जातो. बाकी मिरवणुकीमध्ये पाठीवर माणसांना घेऊन फिरणाऱ्या हत्तीला काही महत्व नाही आहे. दान ज्याच्या गंडस्थळातून वाहतं म्हणून संत महात्मे ज्यांचा स्वभावच दान करण्याचा आहे. गजगंडवत गांगेयवत म्हणजे भीष्माचार्यांसारखं केलेली प्रतिज्ञा पूर्ण केल्याशिवाय राहत नाहीत. संत भीष्माचार्यांसारखे असतात. आकाशामध्ये कोणत्याही रंगाचे ढग आले तरी आकाश तो रंग स्वतःला लावून घेत नाही. तसं संतांच्या जीवनामध्ये सुखदुःख आले तरी संत महात्मे त्या सुखदुःखाचा स्वतःला स्पर्श होऊ देत नाहीत. आकाशासारखे. आणि जो स्वतःही गातो आणि दुसऱ्यांनाही रोज आनंद देतो त्या गायकासारखे संत महात्मे. ये सर्वान् सुखयन्ति हि प्रतिदिनं ते साधवो दुर्लभा. गंगावत गजगंडवत गगनवत गांगेयवत गेयवत. संत महात्म्यांना गायकाची उपमा दिली. गायक हा संत असतो का नाही मला माहित नाही, पण संतांना मात्र मोठ्या वैभवानं गायक म्हटलेलं आहे हे मात्र आपण आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून ज्यांचं जीवन संपूर्ण जीवन अशा पद्धतीनं भगवंताच्या भजनात प्रवृत्त झालं, अशा पद्धतीनं भगवंताच्या नामस्मरणामध्ये प्रवृत्त झालं, त्यांचं पुण्यस्मरण मोठ्या आनंदानं त्यांची परंपरा इथं मोठ्या प्रेमानं करते आहे. या निमित्तानं त्यांच्या निमित्तानं का असेना पण महाराष्ट्रातल्या अनेकविध वक्त्यांचा लाभ आणि अनेकविध संगीतकारांचा आणि संगीत तज्ज्ञांचा लाभ या निमित्तानं सर्व रसिकांना आणि भगवत भक्तांना होतो आहे. या एकूण कार्यक्रमासाठी म्हणून कडू परिवाराला आपण सर्वांनी अंतःकरणपूर्वक धन्यवाद दिले पाहिजेत. आणि त्यांच्या वडिलांच्या आजोबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं चालू असणारा हा नामसप्ताह त्याची सांगता आज काल्याच्या कीर्तनाने होते आहे. त्या काल्याकडे मी प्रवृत्त होतो. विठ्ठला विठ्ठला प्रस्तुत अभंगातून तुकाराम महाराजांनी काला सांगितला. पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान. तुकाराम महाराज प्रस्तुत अभंगामध्ये काल्याचं चिंतन सांगतात. हे चिंतन सांगत असताना तुकाराम महाराजांनी 4 चरणामध्ये 4 स्वतंत्र गोष्टी आपल्या समोर मांडल्या. हा काला म्हणजे नेमकं काय आहे हे तुकोबाराय बोलतात. हा काला आपल्याला कसा प्राप्त होतो हे तुकोबाराय बोलतात.
हा काला करणारं कोण आहे हे तुकोबाराय बोलतात, आणि हा काला प्राप्त करून घेण्याचा अधिकारी कोण आहे हे तुकोबाराय या अभंगात बोलतात. विठ्ठला 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 चरणाच्या संबंधानं बोलायचं झालं तर एकेका चरणामध्ये काय काय सांगितलंय आपण लक्षात घ्या. काल्याचं स्वरूप काय पहिल्या चरणामध्ये, काला प्राप्त करून घेण्याचं साधन काय दुसऱ्या चरणामध्ये, तो काला करणारं कोण आहे तिसऱ्या चरणामध्ये, आणि तो काला कुणाला प्राप्त होऊ शकतो त्याचा अधिकारी कोण चौथ्या चरणामध्ये. 4 पद्धतीनं आपल्याला विचार करता येतो. मला सगळाच अभंग सोडवता येईल न येईल मला माहिती नाही, पण मी सोडवण्याचा प्रयत्न करतो. जेवढ्या माझ्या मर्यादित वेळेमध्ये जेवढा बसेल तेवढा बसवण्याचा प्रयत्न करतो. आपल्याकडे असं आहे, काला हे जरी वारकरी संप्रदायाचं वैभव मानलं गेलेलं असेल, कारण वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही सप्ताह 3 दिवसाचा करता का 2 दिवसाचा करता का 7 दिवसाचा करता का महिन्याचा करता का वर्षाचा करता याला घेणं देणं नाही, त्याची सांगता काल्यानी झाली पाहिजे हे महत्वाचं. तुम्ही 2 दिवसाची कीर्तन करा आणि तिसऱ्या दिवशी काला करा, काला न करता आपल्याकडे या नामसप्ताहाची सांगता मानली जात नाही. हा काला वारकरी संप्रदायाचं वैभव आहे. वारकरी संप्रदायातलं अत्युच्च फल म्हणजे काही असेल तर तो काला आहे. अतिशय श्रेष्ठ असं फल आहे. कारण या काल्यामध्ये केवळ प्रसाद याची अपेक्षा नाही, तर तो प्रसाद ज्या तत्वांनी बनलेला आहे त्या तत्वाच्या प्राप्तीची अपेक्षा त्या काल्यामध्ये असते. दही आणि लाही एकत्र केली आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना हातावर ठेवली म्हणजे काला झाला असं नाही. आपण हे अनेक वेळेला बोलत आलेलो आहोत की काला म्हणजे केवळ अशी दही आणि लाही नाही आहे, तर ते दहीही वेगळं आणि ती लाहीही वेगळी. या दहीने कोणतंही बाजारातलं दही आणलं आणि बाजारातून लाही आणली आणि एकत्रित करून वाटली म्हणजे काला झाला काय? नाही. हा काला वेगळा, इथलं दही वेगळं, इथली लाही वेगळी, इथला काला करणारा वेगळा, इथला काला वाटणारा वेगळा आणि इथला काला खाणारा वेगळा. हे सगळे वेगळे आहेत महाराज, सगळे वेगळे. मी येतो त्या विषयाकडे. परंतु दही आणि लाही एकत्रित, अरे हे सामान्य पदार्थ झाले. एक विचार करा, जे पैसे देऊन बाजारात मिळतं त्याच्याकरता कीर्तनात यायची काय गरज आहे? साधा विचार करा ना आपण. जे पैशानं मिळतं त्याच्याकरता कीर्तन काय करायचं? आता कीर्तनही पैशानं मिळतं तो भाग वेगळा, पण व्यवहारामध्ये जे आपल्याला पैसे देऊन मिळू शकतं त्याच्याकरता परमार्थ करायचा कशा करता? अरे परमार्थ त्याच्या करताय की जे आम्हाला प्रपंचामध्ये आमच्या प्रारब्धानं मिळत नाही. आमचं प्रारब्ध कितीही प्रपंचामध्ये अनुकूल असलं तरी परमार्थामध्ये ते बऱ्याच वेळेला दुर्बल असतं. श्रीमंत असणारी माणसं ज्ञानेश्वरी गाथा उघडतातच असं नाही, आणि ज्ञानेश्वरी गाथा श्रद्धेनं उघडणाऱ्या माणसांजवळ पैसे असतातच असं नाही. मला याचे विकल्प मांडायचे नाहीत आणि असलेल्या विचाराला पातळ करून त्या आमटीमध्ये पाणी घालून ते वाढवायचंही नाही. मला मुद्दा काय मांडायचा आहे ऐका. परमार्थ करायचा कशा करता? अरे जे प्रपंचामध्ये मिळवता येतं त्याच्याकरता परमार्थ करा कशा करता? परमार्थ त्याच्या करताय की जे आम्हाला प्रपंचामध्ये मिळू शकत नाही. प्रपंचामध्ये आम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील प्रारब्धानं, परमार्थात प्रारब्धानं काही मिळत नाही महाराज. परमार्थामध्ये मिळतं तर 2च गोष्टीने मिळतं. 1, 2 काय 3 म्हणा पाहिजे तर आता सोपं करण्याकरता. एक तर परमार्थामध्ये कर्तृत्व असावं लागतं, परमार्थामध्ये निष्ठा श्रद्धा असावी लागते, आणि परमार्थामध्ये संत आणि परमात्म्याची कृपा असावी लागते. विठ्ठला 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 मी गंमत म्हणून सांगेन आपल्याला. आपण विचार करून बघा, घरी जाऊन जरा निवांत विचार करा. जरा हे थोडं चिंतनासारखं बोलतो. बाकी काही कर्तृत्व असेल नसेल, आपलं प्रारब्ध अनुकूल प्रतिकूल असेल नसेल, आपल्या निष्ठा असतील नसतील, मला त्याच्याबद्दल काही भाष्य करण्याचा अधिकार नाही. पण परमार्थामध्ये आपल्याला जर भगवत कृपा प्राप्त करून घ्यायची असेल तर त्याच्याकरता बाकी काही लागत नाही, फक्त एक गोष्ट लागते. माझं म्हणणं पटणार नाही आपल्याला, पण तरी मी आवर्जून सांगतो. आपल्यावर जर भगवंताची कृपा व्हायची असेल तर काय करावं लागतं? काय 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 झालं म्हणजे भगवंताची कृपा होते? काय आपल्याकडे काय उत्तर आहे? ज्ञान झालं म्हणजे भगवंताची कृपा होते का? अरे कित्येक ज्ञान झालेल्यांवर झालेली नाही. मी दाखवून देतो उदाहरण. ज्ञान कमी आहे का? विश्वामित्रांकडे ज्ञान कमी आहे का? नाही, पण भगवत कृपा नाही ना, नाही झाली भगवत कृपा. मला उदाहरणं देऊन वेळ वाया घालवायचा नाही आहे.
भक्ती केली म्हणजे भगवत कृपा होते, नियम आहे का? आपण करतच आलोय, अजून कुठं झाली? समाधी लागली म्हणजे भगवत कृपा झाली का? मग ज्ञानोबारायांना कोरं पत्र पाठवायचं काय कारण? काय केलं म्हणजे, आम्ही काय केलं म्हणजे आमच्यावर भगवत कृपा होईल? भगवत कृपा होण्याकरता काय करावं लागतं? तर त्याचं उत्तर एका वाक्यामध्ये देतो, लांबवणार नाही जास्त. भगवत कृपा होण्याकरता एकच गोष्ट व्हावी लागते, आमच्यावर भगवत कृपा व्हावी लागते. याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही महाराज, दुसरा मार्ग नाही. तुम्ही ज्ञान प्राप्त करून घ्या न घ्या, तुम्ही वैराग्यवान व्हा न व्हा, तुम्ही नामस्मरण करा न करा, तुम्हाला समाधी लागू देत अथवा न लागू देत, तुम्ही वारीला जा न जा, तुम्ही शुभ्र कपडे घाला अथवा मळके कपडे घाला, तुम्ही स्त्री असा अथवा तुम्ही पुरुष असा, आमच्यावर भगवत कृपा व्हायची असेल तर एकच उपाय आहे, देवानी कृपा केली पाहिजे, दुसरं काही उत्तर नाही याला. भगवत कृपा व्हावी तरच भगवत कृपा व्हावी, दुसरा माध्यम नाही, दुसरा मार्ग नाही त्याला. लक्षात घ्या, प्रपंचामध्ये आम्हाला हे मिळत नाही ना, मनुष्याची परमार्थाकडे धाव काय सांगा ना. प्रपंचामध्ये समाधानी असणाऱ्या माणसांनी का परमार्थ केला असता? कुठेतरी अतृप्तता आहे, कुठेतरी असमाधान आहे, कुठेतरी अपूर्णता आहे, आणि ती भरून काढण्याकरता मनुष्य परमार्थामध्ये प्रवृत्त होतो. प्रपंचात जे मिळतं त्याच्याकरता नाही. छोटासा दृष्टांत सांगे, फार वर्ष झाली त्याला. पंढरपूरहून मी मुंबईला काही कीर्तना करता येत होतो. गाडीने, बसचा प्रवास, जुना काळ बसचा प्रवास होता. गाडी ST मध्ये जाऊन बसलो, पंढरपूरहून निघालो. माझ्या बाजूला एक सद्गृहस्थ बसले होते, श्रीमंत होते, काही ओळख देख होती थोडीशी. नमस्कार चमत्कार झाल्यावर त्याने मला विचारलं, महाराज कुठं? म्हटलं मुंबईला. म्हटलं कसं काय? म्हटलं कसं काय म्हणजे मला दुसरा काय उद्योग आहे? कीर्तनाला. दुसरं काय मला काय करायचंय तिथं जाऊन? मुंबईला जाऊन काही व्यापार करायचा नाही, काही नाही, कीर्तना. मुंबईला हो कीर्तना. त्याने मला विचारलं, मी त्यांना म्हणे मालक आपण कुठं? मी मुंबई. मी विचारलं सहज, कसं काय? आता विचारू नये काय? त्याने मला विचारलं, मी विचारणं काही पाप आहे का? मुंबई कुठे चाललात? मुंबईला. म्हटलं कशासाठी? त्याने काय सांगावं? तो म्हणाला, काय नाही महाराज, काय सांगावं तुम्हाला, बायकोला साडी घ्यायला चाललो. ठीक आहे, ज्याचा त्याचा प्रपंच आहे, मला त्याच्यावर काही बोलण्याचा अधिकार नाही ना. तो त्याच्या बायकोला साडी घेतोय, मला वाईट वाटायचं काय कारण? घेई नका बाबा, मला काय करायचंय. पण आम्हालाही उगीच बोलणं काहीतरी शब्दानं शब्द वाढत जातो, आम्ही गप्प बसणारी माणसं नाही. मी त्यांना सहज विचारलं, म्हणलं तुम्ही पंढरपूरहून निघालाय मुंबईला बायकोला साडी घ्यायला? हो म्हणे, बायकोला साडी घ्यायलाच. मी सहज त्यांना विचारलं, किती रुपयाची घेणार? तर माझं काय, त्यांनी किती का घेणं, मला काय करायचं होतं. पण उगी वारकऱ्याला किंमत तरी माहिती असावी. घेणं होईल ना होईल, पण निदान एवढा मोठा मनुष्य मुद्दाम इथून निघून त्या मुंबईला बायकोला साडी घ्यायला चालला. मी त्यांना सहज विचारलं, किती रुपयाची घेणार? त्यांनी काय सांगावं? तर म्हणाले, काय नाही महाराज, मिळाली तर 100-125 रुपयाची. मी त्याला म्हटलं, भल्या ग्रहस्था, जे गावात मिळतं त्याच्याकरता मुंबई काय करायचं? गावात जे तुला सहज उपलब्ध आहे त्याच्याकरता एवढा प्रवास करून मुंबईला जाण्याचं काय कारण? तसं आम्हाला आमच्या प्रपंचामध्ये जे मिळतं त्याच्याकरता प्रपंचाचा त्याग करून परमार्थात येण्याचं काय कारण आहे? परमार्थ करूनही जर प्रपंचच कमवायचा असेल तर प्रपंच सोडला कशा करता? बरं, गंमत अशी होते बऱ्याच वेळेला, प्रपंचाचा त्याग करून परमार्थात येणाऱ्यांचा प्रपंच सुटतो पण परमार्थ सापडत नाही. धोतर तर सुटलंय आणि पॅन्ट तर सापडत नाही, अशी अवस्था होते. हातातलं सुटलं आणि नव्यानं सापडलं नाही. मग कशा करता हे सगळं चाललं? आम्हाला प्रपंचाकरता हे सगळं करायचं नाही, प्रपंचामध्ये मिळतं त्याच्या करता नाही, परमार्थ करायचा प्रपंचामध्ये ज्याची आम्ही कल्पनाही करू शकत नाही, अशा तत्वाच्या प्राप्तीकरता आम्हाला परमार्थाची आवश्यकता. मी हे सगळं कशा करता बोलतो आपल्याला लक्षात घ्या. आम्हाला तत्व प्राप्ती करता इकडे यायचंय. प्रपंचामध्ये मिळणाऱ्या दही आणि लाही करता तुम्ही एकत्रित आला का हो मला सांगा? मग इथं येण्याच्या ऐवजी ह्याच्यापेक्षा चांगली दही लाही तुम्ही घरी खाऊ शकला असता ना. कीर्तनात यायचं काय कारण आहे मला सांगा? काय इथं तरी दही लाहीचा कण मिळेल, तुम्ही घरी बसला असता तर तुम्हाला पाहिजे तेवढी दही लाही एकट्याला मिळाली असती. बरं, इथली दही लाही काय, 4 जण दही आणतात, 10 जण लाही आणतात, एकत्रित करून सगळ्यांना वाटलं जातं. तुम्ही घरी खाल्ली असती तर त्याला उत्तम फोडणी वगैरे देऊन खाल्ली असती. ते मिळतं का इथं? नाही मिळत. मग कशा करता आला तुम्ही? दही लाहीची आम्हाला अपेक्षा आहे काय?
अरे ते तर बाजारात आमच्या खिशात पैसा आहे, आम्ही बाजारात जाऊ, दही घेऊ, लाही घेऊ, आमचं आम्ही घरी बसून खाऊ. काला झाला काय? काला नाही. मग काला म्हणजे केवळ दही लाही नाही, दही नावाचं तत्व आणि लाही नावाचं तत्व एकत्रित यावं तर तो काला आहे. विठ्ठला विठ्ठला जास्त बोलत नाही, प्रमाण देऊन बोलतो सरळ. तुकोबाराय म्हणतात हाई लाही ह्या काला म्हणजे सामान्य नाही, हरिनामाचा खिचडी काला. प्रेमे मोहिला साधने. तुकाराम महाराज सांगतात हरीचं नाम आणि हरीचं प्रेम एकत्रित यावं तर तो काला आहे. नाम आणि प्रेमाने काला बनतो, दही लाहीनं काला बनत नाही. नाम आणि प्रेम एकत्रित यावं तर तो काला आहे. आता लाही म्हणजे नाम का लाही म्हणजे प्रेम, दही म्हणजे नाम का दही म्हणजे प्रेम, याची चर्चा करत बसत नाही. लांब प्रकरण आहे ते सगळं, तत्व सगळं सांगणं माझं काम नाही. परंतु नाम आणि प्रेमाने युक्त असणारा काला, हा काला आपल्याला प्राप्त करून घेता आला पाहिजे. कारण वारकरी संप्रदाय या तत्वांना आपल्या जीवनामध्ये महत्व देतो. काला म्हणजे काय मी किती पद्धतीनं सांगू आपल्याला. काला जसं नाम आणि प्रेमाने काला बनतो, तसं कर्म आणि ज्ञानानं काला बनतो. नुसतं ज्ञान काही उपयोगाचं नाही, त्याला कर्म घडलं पाहिजे तर काला. ज्ञान पाहिजे, कर्म पाहिजे, ज्ञान पाहिजे, भक्ती पाहिजे. नुसत्या भक्तीनं काला नाही आणि नुसत्या ज्ञानानं काला नाही, या दोन्हीने मिळून काला होतो. म्हणून ही तत्व आहेत आणि या तत्वाच्या प्राप्तीकरता आपल्याला काला सेवन करता आला पाहिजे. ह्या काला वारकरी संप्रदायाचं सर्वोच्च फल आहे. ते फल आपल्या पदरात पडायचं असेल तर त्याच्याकरता त्या तत्वाचं ज्ञान झालं पाहिजे. म्हणून आपल्याकडे काल्याच्या कीर्तनामध्ये 2 पद्धतीचे अभंग आपल्याला सापडतात. बघा, काही अभंग काल्याचं म्हणून चिंतन करणारे आहेत, काल्याचं सेवन करणारे काही अभंग आहेत. आणि काही अभंगामध्ये सेवन करण्याबरोबर काला वाटण्याचाही विचार आलेला आहे. विठ्ठला विठ्ठला ऐका, काही अभंगामध्ये काला सेवन करणं एवढंच सांगितलंय. उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ. आम्हाला खाण्याचीच भाषा आहे, दुसरं काही नाही. तिथं खाण्याचाच विचार आहे बस. चला वळू गाई, बैसू जेऊ, बस. खडकी सोडियल्या मोठा, आजीचा दही काला गोमटा. खाऊ सेऊ एवढाच विषय, दुसरा विषय नाही. या अभंगामध्ये आपल्याला काला सेवन करणं एवढंच सांगितलं. याला तरी या रे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोटभरी. तुम्ही पोटभर खा, पोटभर मिळा. पोटभर मिळतं तुम्हाला, काला सामान्य नाही, पोट भरून जातं त्याचे, इतका तुम्हाला देतो बाबा. हे सेवन करण्याचं सांग. आणि काही अभंगामध्ये मात्र नुसतं सेवन सांगितलं नाही, तिथं काला वाटणं हेही सांगितलं. त्याच्यामध्ये नुसतं एवढंच नाही सांगितलं की बाबा चला काला सेवन करू. अरे नाही बाबा, हा काला आपण सेवन केला पाहिजे आणि तो वाटलाही पाहिजे. तो नुसता स्वतः सेवन करून चालणार नाही. दोन्ही भूमिका संत महात्म्यांनी आपल्याला सांगितलं. कंठी धरिला कृष्ण मणी, कंठी धरिला कृष्ण मणी, कंठी धरिला कृष्ण मणी, कंठी धरिला कृष्ण मणी. अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका. अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका. कंठी धरिला कृष्ण मणी, अवघाजनी प्रकाश, काला वाटू एकमेका. वैष्णवनिका संभ्रम, धरिला कृष्ण मणी, अवघाजनी प्रकाश,
देण्याची भाषा आहे. काला सेवन करणाऱ्याचा अधिकार कमी आहे आणि काला वाटणाऱ्याचा अधिकार जास्त आहे. सेवन करणाऱ्याचा अधिकार कमी, ज्याला फक्त सेवन करण्याचाच अधिकार आहे. पण जो सेवन करून वाटतो त्याचा अधिकार वेगळा. म्हणून काला सेवन करणाऱ्याचे अधिकार काय आणि काला वाटणाऱ्याचा अधिकार काय, या दोन्ही भूमिकांवर प्रकाश टाकणारा प्रस्तुत अभंग आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, मी दोन्ही भूमिका आपल्याला सांगतो. म्हणून मला अभंगाचं चिंतन करताना थोडंसं जर चारी चरणातून जायचं असेल तर मला थोडंसं वेगळ्या मार्गानं जावं लागेल. मी तसा प्रयत्न करतो. काला सेवन करणाऱ्याचा अधिकार कमी असतो. फक्त मला सेवन करायचंय त्याचा अधिकार वेगळा, पण काला वाटणाऱ्याचा अधिकार उच्च असतो. म्हणून काला वाटण्याचा अधिकार या जगतामध्ये दोघांना, एक परमात्मा आणि दुसरे संत, संपलं. तिसरा काला वाटू शकत नाही. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. एकतर पंढरीनाथाने प्रसाद द्यावा, नाहीतर एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळासी लाह्या वाटी. संपलं. एकतर ज्ञानराजांसारख्याने काला वाटावा, नाहीतर प्रसाद देतो पंढरीनाथ. तिसरा नाही. ज्ञानोबारायांच्या स्वरूपाला प्राप्त झालेल्यांनी काला वाटावा. मग उरलेल्यांचं काय? उरलेल्यांनी फक्त सेवन करावा. उरलेल्यांनी सेवन करावा. वाटण्याचा अधिकार ज्ञानोबारायांना, तुकोबारायांना, नामदेवरायांना, गोरोबा काकांना, चोखोबारायांना, जनाबाईला, मुक्ताबाईला हा अधिकार. नाही तर परमात्म्याला आम्हाला अधिकार दिला, कारण त्यांचा अधिकार मोठा आहे ना हो आमच्यापेक्षा. मिळवणं सोपं असतो, वाटणं अवघड असतं. आता याची उदाहरणं देत नाही मी आपल्या. सेवितो हारस सेवितो हारस वाटितो अनेका, सेवितो हारस सेवितो हारस सेवितो हारस वाटितो अनेका, सेवितो हारस घरे होऊन कारण घरे होऊन कारण भरे, घरे होऊन कारण भरे, घरे होऊन कारण रणभरी त्याची विटेवरी त्याची पाऊले समान, विटेवरी त्याची विटेवरी जाचे, विटेवरी जाचे पाऊले समान, विटेवरी जाचे. सेवितो हारस वाटितो अनेका, यारे होऊन कारण भरी, यारे होऊन कारण भरी. सेवितो हारस वाटितो अनेका, घरे होऊन कारण भरे, घरे होऊन कारण बोलतात. सेवितो हा रस वाटितो अणिका. सेवन करणारे कदाचित अनेक असू शकतात, पण अणिका वाटितो म्हणणारे तुकोबारायचे दुसरं कोणी नाही. अनुभवे आले अंगा ते या जगा देतसे. जगाला देण्याची भाषा आहे महाराज. तैसा वागविलास विस्तारू, गीतार्थेसे विश्वभरू, आनंदाचे अवारू मांडू जगा. जगाला देण्याची भाषा संतांशिवाय कोणी करू शकत नाही. आपण काय जगाला देतो महाराज? आपलं आपल्याला मिळवता मिळवता आयुष्य संपून जातं. जगाला देण्याकरता नवीन आयुष्य आणायचं कुठून? कुणाला मिळतं? काही नाही. आणि खरं सांगू, या एका आयुष्यात स्वतः पुरतं मिळवता आलं तरी पुरं झालं, पण तेही मिळवता येत नाही. कारण पिंडाला कावळे शिवतच नाही तो. मी काय सांगू आपल्याला, म्हणजे त्या आयुष्यात सुद्धा कुठंतरी अतृप्तता आहेच आहे, असमाधान आहेच आहे, मरमर चालूच आहे. आमचं भागलं नाही म्हणून पोरांच्या नशिबाला तेच लावून ठेवलं. मग पोराने म्हणायचं मी एवढं करीन, मी तेवढं करीन, आणि मग तो कावळा येणार आणि शिवणार. कुठला कावळा, कुणाला शिवायचा, कधी व्हायचं, कसं व्हायचं? अधिक बोलण्याचं कारण नाही. आपला अधिकार काय? म्हणून आपल्याला वाटणं नाही, आपल्याला सेवन करायचं. पण काल्यासारखा प्रसाद सेवन करणं हा सुद्धा सामान्य माणसाचा खेळ नाही आहे. त्याच्याकरता सुद्धा पारमार्थिक व्हावं लागेल.
त्याच्याकरता सुद्धा परमार्थातला एक अधिकार, उच्च प्रतीचा अधिकार प्राप्त करून घ्यावा लागेल. काला असा कुणाच्याही हातावर पडत नाही. मी पुन्हा थोडंसं मागे जाऊन सांगेन आपल्याला. लोक असं विचारतात, अहो एवढा काला दुर्लभ दुर्लभ म्हणून सांगताय, काय दुर्लभ आहे? काही नाही, काल्याच्या कीर्तनात जाऊन काला वाटताना हात पुढे केलं की काला मिळतो. काय दुर्लभ? काय त्याच्यामध्ये दुर्लभ म्हणून सांगता तुम्ही? आम्ही काही इकडे फिरकलो नाही एवढ्या दिवसामध्ये. आज काल्याचं कीर्तन आहे, काल्याच्या कीर्तनातही आम्ही बसत नाही. आईन काला वाटताना येतो ना हात पुढे करतो. काला मिळेल का नाही? मिळेल का नाही? त्याला मिळेल ना. मग काय दुर्लभ म्हणून सांगता तुम्ही? त्याचं उत्तर देऊन जातो. ज्यानी पंगत दिली नाही, पंगत वाढली नाही, मंडप झाडला नाही, टाळ घेतला नाही, पखवाज वाजवला नाही, श्रोता म्हणून बसला नाही, प्रवचन केलं नाही, कीर्तन केलं नाही, मंडपामध्ये अंथरून टाकलं नाही, येणाऱ्या कीर्तनकाराचं प्रवचनकाराचं स्वागत केलं नाही, गोड शब्द कुणाशी बोलला नाही, मंडपाकडे बाकीचं काही नाही तर निदान जेवायला सुद्धा आला नाही, त्याला काल्याच्या कीर्तनामध्ये हातावर काला पडल्यासारखं वाटतं. पण काला पडत नाही, दहीलाही पडते. त्याच्या हातावर काला पडत नाही, कारण काला दुर्लभ आहे महाराज, अत्यंत दुर्लभ. किती दुर्लभ सांगता येत नाही. वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. तुकाराम महाराज सांगतात, वैकुंठामध्ये दुर्लभ, देवादिकांना दुर्लभ, ब्रह्मदेवाला दुर्लभ. भागवतामध्ये काल्याचे जे 3 अध्याय आलेत की नाही, या 3 अध्यायामध्ये काल्याला म्हणून काही महत्व नाही आहे. या 3ही अध्यायाचा विषय एकच आहे, ब्रह्मदेवाच्या अभिमानाचं हरण. त्यालाच काला म्हटलं जातं. कुठला ब्रह्मदेवाला काला मिळाला? कुठे इंद्राला काला मिळाला? मी अनेक वेळेला सांगतो, जरा अपराध करून सांगतो, आपल्याला माहिती झालं असेल कदाचित. अनेक वेळेला मी हे सांगतो की स्वर्गातल्या देवतांना काला सेवन करण्याकरता देव म्हणून येऊन चाललं नाही. मग काय व्हावं लागलं? मासे व्हावं लागलं. मासे. मी मागे बोललो होतो आपल्या. मला तर काय वाटतं महाराज सांगू का, या देवान एवढं मूर्ख या जगात दुसरं कोणी नसतं. तुम्हाला पटल नाही तर न पटल, म्हणून मी म्हटलं मी अपराध करतो. हे देव खरोखर मूर्ख हो. यांच्या एवढे मूर्ख मी कोणी बघितलेच नाहीत आता. तुम्ही सुद्धा बघितले. तुम्ही म्हणाल देवांना मूर्ख म्हणणारे तुम्ही कोण? महादेव लागून गेले. तुम्ही कोण? मी म्हणत नाही, मी तुम्हाला कारण सांगतो. तुम्ही पण म्हणाल हे देव मूर्ख आहेत. नाही म्हणालात तर मग मी इथून आहे तिथून निघून जातो. अर्ध राहिलं राहू द्या कीर्तन. मी सांगतो आपल्याला, देवांना का मूर्ख म्हणायचं? कारण इतकंच आहे महाराज, या देवतांना काल्याकरता मासोळ्या व्हावं वाटलं, पण गोपाळ व्हावं वाटलं नाही. काय शहाणपण आहे सांगा. अरे गोपाळ झाले असते तर ते योग्य का मासोळ्या होणं योग्य हो? काल्याकरता गोपाळ व्हावं का मासोळ्या व्हावं? गोपाळ व्हावं. म्हणजे महिनाभर नोकरी करायला नको, पगाराच्या दिवशी उपस्थिती. असा कसा काला मिळेल? काला असा कसा मिळेल? देवाधिकांना काला दुर्लभ. बरं, मी अजून पुढे बोलतो. भागवतामध्ये त्याचा विचार आहे म्हणून एक वाक्य बोलून जातो. या स्वर्गात राहणाऱ्या देवतांना काला दुर्लभ आहे याचा काही विचार करू नका. ज्या परमात्म्याने हा काला केला त्याला सुद्धा काला दुर्लभ आहे हो. कुणाचं नाव घेऊ? भगवान श्रीकृष्ण. भगवंताचं नाव घेऊन बोलतो मी. काला देवाला दुर्लभ. का दुर्लभ? त्याचं कारण असं आहे, संपूर्ण भागवतामध्ये देवानी काला कितीदा केला? आपण रोज काला करत होते काय? नाही. रोज आपापली शिदोरी खाऊन यायचं. काला कितीदा झाला? रासक्रीडा कितीदा झाली? एकदा. तसा काला कितीदा झाला? भगवंतानी किती वेळेला काला केला? एकदाच काला केला. भागवताच्या टीकाकारांनी म्हटलंय भगवंताला एकदाच काला का केला? रोज करावा. काल्यामध्ये जर इतका आनंद आहे तर रोज केला तर काय बिघडत? टीकाकारांनी म्हटलंय भगवंतानी एकदाच काला केला. कारण काय? कारण काला इतका दुर्लभ आहे की भगवंताच्या सारख्याला सुद्धा एकदाच करता आला. विठ्ठला विठ्ठला भगवानही रोज करू शकले नाहीत काला, पण आमचे ज्ञानोबाराय तुकोबाराय मात्र रोज कुठं ना कुठं तरी देतातच काला. एक एकादशीचा आणि उपवासाचा अपवाद सोडला तर रोज कुठेतरी महाराष्ट्रात काला चालूच आहे. देवांना दुर्लभ आहे. प्रत्यक्ष परमात्म्याला दुर्लभ असणारा काला तुम्हाला आम्हाला का म्हणून सुलभ होईल? म्हणून काला सेवन करायचं ठरलं तरी काला सुलभ नाही महाराज, त्यालाही अधिकार लागतो. देवांना दुर्लभ आहे, देवाधिकांना दुर्लभ आहे.
मग काला का बाबा, काल्याचा अधिकार काय? म्हणून तुकोबारायांनी आपल्याला त्याचं चिंतन करताना सांगितलं, आपल्याला जर काला सेवन करायचं असेल तर त्याचा आपला अधिकार तपासला पाहिजे. मग कुणाला काला मिळतो? तुकोबाराय म्हणतात हा काला कुणालाही मिळत नाही. मग कुणाला मिळतात? एके ठाई झालेले जे भाविक आहेत, या भाविकांना काला मिळतो अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. ठाई काला, एके ठाई काला, करते नामाचे चिंतन, तुका म्हणे भाविकाला, तुका म्हणे भाविकाला, करीते नामाचे चिंतन, करीते नामाचे चिंतन. काला तुका म्हणे भाविकाला, तुका म्हणे एके ठाई भाविकाला काला. अन्वय काय लावायचा पहा. एके ठाई झालेला जो भाविक आहे त्यालाच काला आहे. नुसत्या भाविकाला काला नाही आणि नुसता एके ठाई आलेला त्याला काला नाही. एके ठाई झालेला जो भाविक त्याला काला. एका काल्याचा अधिकार कोण, अधिकारी कोण? सगळाच विचार मला विस्तारानं सांगता येणार नाही, पण थोडक्यामध्ये बोलतो. अभंगाच्या आपण आज शेवटच्या चरणातून विचार केलाय आणि पहिल्या चरणामध्ये मला याचा समारोप करायचा आहे, म्हणून मधल्या चरणांचा विचार सामान्यत्वानं बोलतो आणि पुढे जातो. चिंतन करा. नुसत्या भाविकाला काला म्हटलं तर कोण भाविक नाही सांगाव? कोण भाविक नाही? मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशीळ, झाले असती केवळ माझ्याचे ठाई. भगवान बोलता. अरे सगळेच भाविक आहेत, कोण भाविक नाही सांगा? कोण भाविक नाही? भाविक कोण नाही? सगळेच भाविक आहेत. प्रत्येक जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाच्या अंतःकरणामध्ये काहीतरी भावना आहे. हा, त्या भावनेचा विषय जीव आहे का परमात्मा आहे हा भाग वेगळा, पण तो भाविक आहे एवढी गोष्ट मात्र नक्की आहे. प्रातस्मरणीय गुरुवर्य मामासाहेब दांडेकर म्हणत असत, त्यांची भाषा सांगतो, त्यांचं वाक्य सांगतो. ते असं म्हणत असत की प्रत्येकाच्या अंतःकरणात भक्ती आहेच आहे, फक्त कुणाची करायची हे अजून ठरलं नाही. म्हणजे त्याचं उत्तर ते असं म्हणायचे, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये भक्ती आहे, फक्त देवळातल्या देवाची का घरच्या देवीची हे अजून ठरलं. त्यांची भाषा अशी. हो, घरातली देवी असू देत अथवा देवळातला देव असू देत, पण कुठंतरी घालीन लोटांगण वंदीन चरण हे तर करावंच लागतं ना. तुम्ही देवळातल्या देवासमोर करू नका, पण घरी आल्यावर कुठे गेला होतात? घालीन लोटांगण वंदीन चरण चालूच आहे ना. भाव आहेच आहे ना अंतःकरणामध्ये. अरे ज्याच्या अंतःकरणामध्ये भाव नाही तो माणूस कसा मानायचा हो? मालकाचा आवाज आला तर कुत्र सुद्धा शेपूट हलवतं. माणसाची काय कथा आहे? कुत्र्याच्या अंतःकरणात भाव आहे, मांजरीच्या अंतःकरणात भाव आहे, बैलाच्या अंतःकरणात भाव आहे का नाही? प्रेम लावलेल्या एखाद्या मालकाने आपला बैल विकून टाकला तर तो बैल दुसऱ्या दिवशी तिथलं दावं तोडून पुन्हा आपल्या घरी परत येतो. भाव नाही? कुणाच्या अंतःकरणात भाव नाही? माणसाच्या अंतःकरणात आहे. फरक काय पडला? म्हणून नुसत्या भाविकाला काला नाही महाराज. मग कोणता भाविक पाहिजे? एके ठाई झालेला पाहिजे. एके ठाई होणं हे ज्ञान आहे.
आणि भाविक राहणं ही ज्ञानानंतरचं प्रेम आहे. विठ्ठला 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 चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई काला. तुका म्हणे भाविकाला बैसू जेऊ एके ठाई काला. जो असा एकरूपत्वाला प्राप्त झालेला आहे, परमात्मा स्वरूपाशी ज्याचा अभेद सिद्ध झाला, पण अभेद्यानंतर जो ज्ञान प्रधान अशी प्रेमलक्षणा भक्ती करतो त्याला काला. ज्ञानोबांनी केलेलं 15व्या अध्यायातलं शेवटचं चिंतन आपण पहा. एरवी तरी माझिया भजना उचित तोची अर्जुना, गगन जैसे अलिंगना गगनाचिया. 15.5 मिसळावे ते 15.5ची होवावे, तैसे मी होवो निसंभवे. भक्ती माझी भक्ती मी होवो निसंभवे. एके ठाई काला. तुका म्हणे भाविकाला. त्या भाविकाला काला मिळतो. ज्ञानानंतर भक्ती करता येत नाही असं अनेकांचं म्हणणं आहे, पण येते. कल्पित भेदानं भक्ती करता येत असते. भक्त्यर्थम भावितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम असं वचन. मला तिकडे जाण्याचं कारण नाही, एक छोटंसं उदाहरण सांगतो म्हणजे आपल्याला एक असूनही भेद निर्माण करता येऊ शकतो. असतं एकच पण भेद निर्माण कर. मी आपल्याला किती साधं बोल. एखादं मूल आहे, आई जवळ, आई बिस्किट पाहिजे. आई म्हणते अरे आत्ता नाही बाबा, आता जेवायची वेळ. नाही मला जेवण नको, मला बिस्किट पाहिजे. मग आई त्याला एक बिस्किट काढून देते. हे घे बिस्किट दिल्यानंतर आता त्या मुलाला बरं वाटावं की नाही, पण लहान मूल असतं, हट्टी असतं, त्या एक नाही 2 पाहिजे. आई विचार करते 2 बिस्किट आत्ता खाईल तर जेवेल का? अंगाला काय लागेल त्याची प्रकृती बरी राहायची असेल तर बिस्किट खाऊन कसं, यांनी जेवलं पाहिजे चांगलं व्यवस्थित. नाही मला 2 पाहिजे. अरे 2 नको, मी संध्याकाळी तुला पुन्हा. नाही आत्ताच 2 पाहिजे. आता हट्टी आहे मूल. मग आई काय करते, त्याला 2 बिस्किट देत नाही, एकच बिस्किट घेते, त्याचे 2 तुकडे दे. हे बघ 2 झाले की नाही? हा झाले. बस पोरगं खुश आहे. त्याला 2 पाहिजेत एवढंच आहे. ते 2 एक आहेत का वेगळे आहेत, त्याला त्याच्याशी काही कर्तव्य. लक्षात घ्या. तसं परमात्मा स्वरूपाला प्राप्त झालेला, पण तरी सुद्धा आपण त्याची उपासना करायचीच आहे. का? फक्त वेगळा तुकडा होऊन करायची. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःष्ठानी इंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती. गीता बोलते ना, अंश रूपानं वेगळं कल्पायचं आहे, तो अंश होऊ शकत नाही. आता याला उत्तर पुष्कळ आहेत, याला प्रमाणही पुष्कळ आहेत. मी किती सांगू आपल्याला. तुझं मज नाही भेद केला सहज विनोद. विनोदा करता म्हणून भेद स्वीकारणारे तुकाराम महाराज देवाला स्पष्ट सांगतात, देवा तुझ्यात आणि माझ्यामध्ये कोणताही भेद नाही. देवा काय भेद आहे तुझ्यामध्ये? काही नको, आम्हाला हे नकोच आहे, पण भक्ती करता म्हणून आम्हाला ते सगळं पाहिजे. आम्हाला बाकी काही नको, फक्त अंतःकरणामध्ये भक्ती प्राप्त व्हावी, भक्तीचं सुख भोगता यावं याच्याकरता म्हणून आम्हाला भेदाची अपेक्षा. सत्यपि भेदापगमे नाथ तवाहम न मामकी नस्त्वम सामुद्रो हि तरंग हा क्वचन न समुद्रो तारंग हा. आचार्यांचं वचन. जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात, देवा तुझ्यातला आणि माझ्यातला भेद गेला, पण भेद गेलेला असला तरी मी तुझा आहे, तू माझा नाहीस. आता भेद गेल्यावर माझं तुझं काय राहिलं? तरी राहिलं. त्याने उदाहरण काय दिलं? समुद्र आणि समुद्रावर निर्माण झालेला तरंग एक का वेगळे हो? समुद्राचा तरंग समुद्राशी एकरूप आहे का वेगळा आहे? एकच आहे ना. समुद्रावर निर्माण झालेली लाट समुद्राशी वेगळी राहू शकत नाही, समुद्रापासून एकच आहे. पण समुद्र आणि समुद्राची लाट जरी एकच असली तरी लाटेचा समुद्र आहे का समुद्राची लाट आहे? मग असं कशामुळे करता? जर ते एकच आहे तर समुद्राची करून षष्ठी तत्पुरुष समास कशा करता? षष्ठी करायचं काय कारण? जर षष्ठी संबंध दाखवते, जर ते एकच आहे तर संबंध का दाखवला गेला? संबंध फक्त सौंदर्या करता, संबंध फक्त सौंदर्याच्या प्रतीती करता, सौंदर्य फक्त फरक फक्त सौंदर्याच्या प्रतीतीच्या आनंदाच्या भोगा करता असतो. विठ्ठला विठ्ठला जरी तसं असलं तरी देवा आम्हाला तो अभेद जरी गेलेला असला तरी आत्ता आम्हाला कल्पित भेदामध्ये यायचंय, आम्हाला दुसरं काही नको. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव मी भक्त तू देव नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी मी भक्त तू देव
ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी मी भक्त तू देव ऐसे करी भक्त तू देव ऐसे करी मी भक्त तू देव ऐसे करी नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव नको मग काय पाहिजे मी भक्त तू देव ऐसे करी असं कर देवा. आता किती गंमत आहे बघा. मी भक्त तू देव ऐसे करी. ऐसे करी या शब्दाचा अर्थ काय होतो? असं तू कर, असं तू मला कर असं कोण म्हणू शकतं? असं कर म्हणजे आत्ता ते तसे नाहीत. मी भक्त अन तू देव असं मला कर म्हणजे आत्ता मी भक्त अन तू देव राहिलेलो नाहीत. मग कोण आहोत? अरे ब्रह्मज्ञानानं आपण एकरूपच झालेलो आहोत. देवा नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव नको, हे प्राप्त झालेलं आहे. कारण वेदांताचा नियम असा आहे महाराज, कोणत्याही वस्तूचा निषेध हा प्राप्तिपूर्वक असतो, अप्राप्तीत निषेध नसतो. अप्राप्तीत निषेध नसतो. मी जर आत्ता तुम्हाला म्हटलं की मला 5 किलो सोनं नकोच आहे, अरे देतय कोण? मी तुम्हाला म्हणतो मला 5 किलो सोनं नको. 5 किलो सोनं नको कुणी म्हणावं? ज्याला मिळालंय त्यांनी नको म्हणावं का न मिळणाऱ्यांनीच नको म्हणावं? कोणताही निषेध हा प्राप्तिपूर्वक असतो, अप्राप्तीत निषेध नसतो. अप्राप्तीत मला पंतप्रधान पद नकोच आहे, अरे तुला घरातल्यांची मतं पडत नाही, तू कुठं पंतप्रधान होतो बाबा? मला पंतप्रधान व्हायचंच नाही, तुला कोणी विचारलंच नाही. मी त्या पदाचा निषेध कधी करू शकेन? मला कुणीतरी येऊन अहो तुम्ही पंतप्रधान होता का? नाही नाही मला नको, मला त्या पदाची प्राप्ती व्हावी तर मी त्याला नको म्हणावं. निषेध हा प्राप्तिपूर्वक असतो, अप्राप्तीत निषेध नसतो माणसा. लक्षात घ्या वेदांताचे नियम काय आहेत. मी कशा करता बोलतो तेही लक्षात घ्या. ज्या अर्थी तुकोबाराय नको ब्रह्मज्ञान म्हणतात त्या अर्थी त्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त आहे. आत्मस्थिती भाव नको म्हणतात त्या अर्थी ते आत्मस्थिती भावावर आहेत आणि त्याची प्राप्ती होऊन तुकाराम महाराज म्हणतात देवा आता मला नको, मग काय पाहिजे? मी भक्त तू देव ऐसे करी. आम्हाला दुसरं मी भक्त व्हावं तू देव व्हावा असं कर बाबा, मला दुसरं काही नको. हे भेदात येणं कशा करता? हे या भेदात आल्याशिवाय गंमत कळत नाही हो, गंमत कळत नाही, त्याचा आनंद भोगता येत नाही. असतं एकच पण कल्पना केली की ते दोन वेगळे होतात. मी साधं उदाहरण सांगेन आपल्याला, थोडासा विस्तार करतो याचा, गंमत म्हणून करतो. जुन्या काळामध्ये काय व्हायचं, घरामध्ये लग्न व्हायची 5-5, 7-7 दिवस, महिना पाहुणे जायचेच नाहीत घरात. आधी 15 दिवस यायचे, लग्न झाल्यावर 15 दिवस राहायचे. अहो रामचंद्र प्रभूंचा विवाह झाल्यानंतर सगळी अयोध्या नगरी 6 महिने राहिली जनकपुरीमध्ये. काय काम होतं? काहीच नाही, उगीच. आज मिथिला बघायची, आज हे बघायचं, आज ते बघायचं. अर्थात मिथिला नगरी तशीच होती, वर्षभर राहिले असते तरी बघून संपली नसती. सगळे राहिले, 6 महिने राहिले. तसं जुन्या काळामध्ये पाहुणे यायचे घरामध्ये. बरं त्यावेळेला काही लॉज नव्हते, मंगल कार्यालय नव्हती. घराच्या समोर मांडव टाकला की लग्न झालं. काय लागायचंय त्याला? बस सगळी गल्ली आपलीच आहे. कारण त्या वेळेला गल्लीमध्ये सुद्धा मतभेद नव्हते. आता घरात आहेत, गल्लीत कुठे आहेत? घरात आहेत. झालं एका घरामध्ये असं लग्न, पाहुणे रावळे घरामध्ये 100-125 पाहुणे घरामध्ये उतरले. झालं ते आता लग्नाचा दिवस उजाडल्यानंतर त्याला आता लग्नाच्या विधीला सुरुवात करायची. ते गणपतीचं पूजन करावं लागतं. सगळ्यात पहिलं पूजन गणपतीचं. मग आता ते कोण नवरा मुलगा त्याचे आई बाप बसले सगळे घरामध्ये पाहुणे. मग ते आता पूजेचं ताट आणलं गेलं. आता ते गणपती काही प्रत्यक्ष येऊन बसत नाही, त्याच्याकरता सुपारी गणपतीच्या सुपाऱ्या वेगळ्या असतात बरं का, त्या वेगळ्या, खायच्या वेगळ्या, गणपतीच्या वेगळ्या, त्या बाजारात मिळतात. आता सुपारी समोर मांडायची आणि गणपती म्हणून त्याच्यावर काही फुलगंध अक्षत वगैरे काही व्हायचं. त्या अडचण अशी झाली, ते पूजेचं साहित्य काढणाऱ्या बाईने नेमकी सुपारी ठेवायला विसरली. ती बाई विसरली, ताटामध्ये सुपारी नाही. आता गणपती तर पाहिजे, पूजा तर झाली पाहिजे, सुपारी तर नाही. मग काय करावं? कुणाला सांगावं अरे सुपारी घेऊन या. बरं घरात इतकी गर्दी की गेलेला परत यायचाच नाही. आता एवढ्या मोठ्या घरामध्ये ती सुपारी कुठे ठेवली कुणाला माहिती. बरं सुपारी खाणारे जे लोक असतात ते इतके हुशार असतात, त्यांना सुपारी त्यांच्या खिशात असते, पण त्यांना कल्पना असते कोणी मागतं म्हणून ते आधीच सुपारी अर्ध्या करून ठेवतात. कारण अर्ध्या सुपारीचा गणपती होत नाही.
ते हुशार असतात लोक. मग ते सुपारी नाही आणा 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 गेलेला तिकडंच वेळ लागायला लागला. तो पूजा सांगणारा जो होता तो हुशार. त्याने काय कुठं अडलं, अहो सुपारी नाही गणपतीला. बरं ठीक आहे, नाही ना सोडून द्या, मी करतो व्यवस्था. काय कराल, त्या गणपतीची सुपारी नव्हती पण त्याच्या नैवेद्याकरता गुळ खोबरं आणून ठेवलेलं होतं. त्यांनी सांगितलं चिंता करू नका. त्यांनी तो गुळ घेतला, त्याच्यावर 4-2 थेंब पाणी टाकलं, तो गुळाचा असा चुरा केला, त्याचा एक लगदा केला आणि त्याच्यापासून गणपती तयार केला. थोडा गुळ मऊ करून घेतला, पाणी टाकलं, त्याला गणपतीचा आकार दिला. हे बघा गणपती, ठेवा अक्षदा, करा पूजा. झालं, गणपतीची पूजा झाली. आता पूजा झाल्यानंतर गणपतीला नैवेद्य दाखवायचा. नैवेद्याचा गुळ तर तिकडच गेला. आता नैवेद्य कशाचा, नुसत्या खोबऱ्याचा दाखवता येत नाही, गोड पाहिजे काहीतरी. मग गुळ गेला तिकडं, आता गुळ नाही, पुन्हा आणा, गेलेला तिकडच. गुळ काही लवकर येणार. मग अरे गुळ नाही. मग काय करा, पुन्हा वेळ व्हायला. तो म्हणला आता कुठं अडलो. त्यांनी सांगितलं सगळ्या गुळाचा तुम्ही गणपती केला, आता नैवेद्य कशाचा दाखवायचा. त्या पूजा करणाऱ्याने चिंता करू नका, बघा मी देतो. त्यांनी त्या गणपतीच्याच पोटाला असा चिमटा काढला, थोडा गुळ काढला, फिरवा पाणी. माझा दृष्टांत संपला. मला असं म्हणायचंय, गणपती आणि नैवेद्य एक का वेगळे. गणपती आणि त्याच्या पोटाला चिमटा काढून बाहेर काढलेला नैवेद्य एक का वेगळे. एक जर असतील तर त्याचाच त्याला नैवेद्य दाखवता येतो का. गणपतीचाच गणपतीला नैवेद्य म्हणता येतं का, नाही म्हणतात. मग एक का वेगळे. नैवेद्य वेगळा आणि गणपती वेगळा मानल्याशिवाय नैवेद्य दाखवता येईल का. नैवेद्य गणपतीपेक्षा वेगळा मानल्याशिवाय गणपतीला नैवेद्य दाखवता येईल का, येत नाही. मग नैवेद्य आणि गणपती एक का वेगळे. एक का वेगळे, हे तुमच्या मनात जो गोंधळ आहे की नाही त्याला ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती म्हणतात. विठ्ठला 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 स्वरूपानं एक आहे पण दर्शनानं वेगळं आहे. आपणामध्ये मिळो एक खेळो एकाशी, एक खेळो एकाशी, एक खेळो एकाशी. आपणामध्ये मिळो एक खेळो एकाशी, एक खेळो एकाशी, एक खेळो एकाशी. आपणामध्ये मिळो एक खेळो एकाशी, एक खेळो एकाशी, एक खेळो एकाशी. आपणामध्ये मिळो एक खेळो एकाशी, एक खेळो एकाशी, एक खेळो एकाशी. माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातुनी. आपणामध्ये मिळो एक खेळो एकाशी. आपणामध्ये मिळो, आपणच आपल्यामध्ये मिसळून जायचं आणि एकानी एकाशी खेळायचं. एकानी एकाशी म्हणजे याच्याने त्याच्याशी नाही, एक स्वरूपाला प्राप्त झालेल्यानी एक स्वरूपाला प्राप्त झालेल्याशी खेळायचं. याला म्हणतात ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती. असं ज्याला खेळता येतं त्याला काला सेवन करण्याचा अधिकार आहे. विठ्ठला एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला. एके ठाई प्राप्त झालेला जो भाविक त्याला हा काला सेवन करायला मिळतो. हे जरी खरं असलं तरी हा अधिकार आमच्या ठिकाणी यावा याच्याकरता काहीतरी केलं पाहिजे. जन्मजात कोणी या अधिकारानं सिद्ध नाही ना. आम्हाला जर नोकरी करायची असेल तर विशिष्ट काही एखादी पदवी आम्हाला मिळवली पाहिजे. इंजिनियर झालं पाहिजे, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, MBA झालं पाहिजे, काहीतरी त्याला ऐका नाही. जन्माला येतानाच इंजिनियर जन्माला येतो का, येत नाही. जन्माला येतानाच डॉक्टर जन्माला येतो का, नाही. तो काही अभ्यास करून तो अधिकार प्राप्त तसं जन्माला येतानाच आपण ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती घेऊन आलो का, नाही. मग त्याच्याकरता काही लागतं. काय लागतं, तुकाराम महाराजांनी 2 चरणामध्ये त्याचा विचार केलाय. तिसरं आणि दुसरं ही 2 चरणं आपल्याला त्याचं दिग्दर्शन करणार.